अधिकार से बोल रहा हूँ। ನಾ ಅಧಿಕಾರದಿಂದ ಹೇಳಾಕತ್ತೀನಿ. कोई भी बोलता नहीं तुम हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड बोलो प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया और धर्मी को ಅವ್ರ ನೀತಿವಂತರಿಗೆ कभी ठलने नहीं देता है, ಯಾವಾಗಲೂ ಕದಲ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ, झुकने नहीं देता है, शर्मिंदा होने नहीं देता है। ಲಜ್ಜಿತ ಆಗಕೊಡುವುದಿಲ್ಲ. धर्मी जन को ನೀತಿವಂತರಿಗೆ कभी त्याग नहीं देता है, ಯಾವಾಗಲೂ ತ್ಯಾಗ वो ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. धर्मी जन को ಆ ಧಾರ್ಮಿಕ कभी भी उदास होने नहीं देता है। ಯಾವಾಗ ಉದಾಸ ಆಗಕೊಡುವುದಿಲ್ಲ. इसलिए ಅದಕ್ಕಾಗಿ हमारी धर्म का काम ನಮ್ಮ ನೀತಿವಂತ ಕೆಲಸ परमेश्वर का सामने ದೇವರ ಮುಂದೆ होना चाहिए, ಆಗಬೇಕು. परमेश्वर को ದೇವರಿಗೆ पसंद होना चाहिए। ಅವ್ರು ಇಷ್ಟಪಡಬೇಕು. इसलिए जो व्यक्ति अपना दुख निराशा तकलीफ में आकर परमेश्वर का सामने रखेगा, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವರ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ ಕಷ್ಟ ದುಃಖವನ್ನು ಇಡ್ತಾನ, उसकी बोझ उठा लेगा, ಅವ್ರ ಹೊರೆಯನ್ನ ಅವ್ರು ತಗೊಂತಾರ. उसकी बोझ ಅವ್ರ ಹೊರೆಯನ್ನ उठा लेगा। ಅವ್ರು ತಗೊಂತಾರ. हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया. इसलिए आपको मालूम है ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೋಡಿ वो घड़ी का कांटा किस तरीका से घूमता है। ಅವು ಒಂದು ಗಡಿಯಾಳ ಯಾವ ತರ ಮುಳ್ಳು ತಿರ್ಗಾಡ್ತತಿ. 3 भाग है, ಮೂರ್ ಮಾತದಾವು. सेकंड कांटा, ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಮುಳ್ಳು, लिमिट कांटा ಅವು ನಿಮಿಟ್ और 1 घंटा का कांटा। ಒಂದು ಗಂಟೆ. वो तीनों कांटा किस पर निर्भर है? ಅವು ಯಾವ ಮೂರು ಮುಳ್ಳು ಎದರ ಮೇಲೆ ನಿರ್ಬಲ ಐತಿ? बताइए कोई भी किस पर निर्भर है? किस पर निर्भर है? ಎದರ ಮ್ಯಾಗ ನಿರ್ಬಲ ಐತಿ? किस पर? ನಿರ್ಬಲ ಎದರ ಮ್ಯಾಗ? किस पर? ಎದರ ಮ್ಯಾಗ? बैटरी है अंदर, ಒಂದು ಶೆಲ್ ಮ್ಯಾಗ, है ना, बैटरी है। ಒಂದು ಒಳಗ ಶೆಲ್. ऐसे ही सारे मनुष्य जो भी है, ಅದು ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಜನ उस ಏನ सब मनुष्य को चलाने के लिए ಅದು ಮನುಷ್ಯ ನಡಾಕ परमेश्वर है। ಅವ್ರು ದೇವ್ರ. उसको बिना रुके चलाता है, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗ ನಿಂದ್ರಲಾರ್ದ ನಡೆಸ್ತಾರ. उसको टलने नहीं देता, ಅವ್ರಿಗೆ ನಿಂದ್ರಾಕ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, उसको रुकने नहीं देता, ಅವ್ರು ನಿಂದ್ರಾಕ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, उसको हमेशा चलाता रहता ಅವ್ರು ಯಾವಾಗೂ ನಡೆಸ್ತಾರ. है। इसलिए परमेश्वर ಅದೇ ದೇವರು आपका जीवन को चलाता है, ನಿಮ್ಮ ಜೀವನನ ಅವ್ರು ನಡೆಸ್ತಾರ. आपकी जीवन को रुकने नहीं देता है। ನಿಮ್ಮ ಜೀವನ ನಿಂದ್ರಸಾಕ್ ಕೊಡಾಗಿಲ್ಲ. समझ में आया? ತಿಳಿದ समझ में आया ತಿಳಿದ सबको? ಎಲ್ಲಾರಿಗೆ. हालेलुया। हालेलुया। इसीलिए हर एक व्यक्ति को मालूम होना चाहिए कि ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು, मुझे कोई तो संभालने वाला है, ನನಗೆ ಯಾರ ಸಂಭಾಳಿಸೋರ ಅದಾರ, मुझे कोई तो रखने वाला है, ನನಗೆ ಯಾರ ಒಂದು मेरे इच्छा को पूरा करने वाला ನಾನು ಇಚ್ಛೆ ಪೂರ್ತಿ ಮಾಡವರು परमेश्वर है ದೇವ್ರ ಅದಾರ. क्या नहीं? ಅದಾರ ಇಲ್ಲ? हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ. है क्या नहीं? देव है। ದೇವ್ರ ಅದಾರ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. नाम के लिए नहीं है वो ಒಂದು ಹೆಸರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲ, सारी सृष्टि का मालिक है, ಎಲ್ಲ ಲೋಕ ರಚಿಸಿದ ದೇವ್ರ ಅದಾನ. सारे दुनिया को देख रहा है। ಆ ಲೋಕ ಎಲ್ಲ ಅವ ನೋಡಕತ್ತಾನ. हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ. आप परमेश्वर का सृष्टि को देखो। ದೇವರು ಮಾಡುವಂತ ಸೃಷ್ಟಿನ ನೋಡಿ. जब बारिश के पहले हमने देखते थे इस पहाड़ को, ಈ ಮಳೆ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಬೆಟ್ಟ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, सब सुना पड़ा हुआ था, ಎಲ್ಲ ಒಣಗಿದೆ, कुछ भी हरियाली नहीं था। ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಆದ್ರ ಹಸಿರಿದ್ದಿಲ್ಲ. जब बारिश गिरते ही ಯಾವಾಗ ಮಳೆ ಆತ सारे पहाड़ हरा भरा दिखने लगा। ಎಲ್ಲ ಮಳೆ ಹಸರವಾಗಿ ಆತ. न कोई बीज बोया है, ಯಾವ ಬೀಜ ಬಿತ್ತಿಲ್ಲ, न कोई उसके लिए खत डाला है, ಏನಾದ್ರು ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಿಲ್ಲ. उसके पालन पोषण परमेश्वर का हाथ ಅವರಿಗೆ में। ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ದೇವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ऐसा ही मनुष्य का पालन पोषण ಅದೇ ರೀತಿ ಮನುಷ್ಯನ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ परमेश्वर का। ದೇವರು हाथ उठाकर बोलो परमेश्वर, ದೇವರು ಮಾಡ್ತಾರೆ. मेरे जीवन आपका हाथ में, ನನ್ನ ಜೀವನ ನಿನ್ನ ಕೈ ಒಳಗೆ. मुझको आप ही चलाने वाला ನನ್ನ है, ಜೀವನ ನಡೆಸೋವರ. मेरे रक्षा करने वाला आप ही है। ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋರು ನೀನಾದಿ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कल समझ में आया सबको? ತಿಳಿತಾ? समझ में आया? ತಿಳಿತಾ? भजन संगीता अध्याय 18 में वचन 35 ಕೀರ್ತನೆ ಒಳಗ 18ರಾಗ 35. हालेलुया। हालेलुया. किती लोकांना कळले? ಎಷ್ಟು ಜನ ತಿಳಿತ? हालेलुया बोला। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. 18 में 35 तूने मुझको अपने बचाव की डाल दी है, तूने मुझको अपने बचाव के डाल दिया है। तू अपने दाहिने हाथ से मुझे संभाले हुए है हाँ और तेरी नम्रता में महत्व दिया है। हालेलुया बोलो। हालेलुया. पढ़ो। ನೀನು ನನಗೋಸ್ಕರ ಗುರಾಣಿಯನ್ನು ಹಿಡಿದು ರಕ್ಷಿಸಿದಿ, ನಿನ್ನ ಬಲಗೈಯು ನನಗೆ ಆಧಾರ, ನಿನ್ನ ಕೃಪಾಕಟಾಕ್ಷವು ನನಗೆ ದೊಡ್ಡಸ್ತಿಕೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ. Praise the Lord. Praise the Lord. Praise God. कौन संभाल रहा है? ಯಾರು ಸಂಭಾಳಿಸಕತ್ತಾರ? कौन संभाल रहा है आपको? कौन ಯಾರು संभाल रहा है? ಸಂಭಾಳಿಸಕತ್ತಾರ? हालेलुया बोला। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. पढ़ो, फिर से पढ़ो। तूने मुझको अपने सुनो,
हाँ, तूने मुझको अपने बचाव की डाल दी है। बचाव की डाल दी है। तू अपने दाहिने हाथ से मुझे संभाले तू अपने दाहिने हाथ से मुझे संभाला है। हालेलुया और तेरी नम्रता ने महत्व दिया है। मुझे महत्व दिया है। हालेलुया। हालेलुया इसलिए परमेश्वर की नजर में मनुष्य बहुत महत्व का है। ದೇವರ ಕಣ್ಣೊಳಗ ಮನುಷ್ಯ ಬಹಳ ಮಹತ್ವವಾಗಿ बहुत मोर इम्पोर्टेंट, ಬಹಳ ಮಹತ್ವವಾಗಿ ಆಗ್ಯಾನ बहुत महत्व का भाग है ಬಹಳ मनुष्य। ಮಹತ್ವದ ಮಾತೈತಿ इसीलिए आपको बचाव का डाल दिया है। ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗ किसी भी तरीका से आपको बचाना है, बचना। ಯಾರ ರೀತಿಯಿಂದ ದೇವರ ನಿಮ್ಮನ್ನು ಉಳಿಸ್ತಾನೆ किसी भी मुसीबत में अगर आप फंस गए तो उसमें से बाहर निकाला उसका ही काम है। ಯಾವ ತ್ರಾಸೊಳಗ ನೀವು ಬಿದ್ದರೆ ದೇವರ ಅದರ ಕಡೆಗೆ ಮಾಡ್ತಾನೆ हालेलुया। हालेलुया। वो दुख से हटाने वाला वही है। ಆ ದುಃಖಲಿಂದ ಕಡಿಗೆ ತೆಗೆದು इसलिए बचाव का दान ಅದಕ್ಕ और उसकी दाहिने हाथ ಅವನ ಬಲಗಾಡೆ ಬಲಗಾಡೆ हमें संभालता है, ಅವನ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ संभालता है हमें। ಅದು ನಮ್ಮ ಸಂಭಾಳ बोलो उसकी दाहिने हाथ ಅವನ ಬಲಗಾಡೆ मुझको संभालता है। ನನ್ನನ್ನು ಸಂಭಾಳಿಸ್ತಾನೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ अगर उसकी हाथ मुझको नहीं संभाला होता ಅವ್ರ ಕೈ ನಮಗೆ ಸಂಭಾಳಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ हम कब के नहीं रहते थे, ಅದು ನಾವು ಯಾವಾಗೂ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ कब के नहीं रहते थे। ನಾವು ಯಾವಾಗೂ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ इसीलिए परमेश्वर जब भी मनुष्य को बनाया ಯಾವಾಗ ದೇವರ ಮನುಷ್ಯನ और ಮಾಡಿ उसके ऊपर अपने हाथ रखा। ಆ ಮನುಷ್ಯ ಮ್ಯಾಗ ದೇವ್ರ ತನ್ನ ಕೈ ಇಟ್ಟ मुसीबत में, ತ್ರಾಸ ಒಳಗ दुख में, ದುಃಖ ಒಳಗ निराशा में, निराशा, उदासी में उदासी में, उसको बचा कर चलाता है, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗ संभलता तो। ಅವ್ರಿಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಂಡ್ ನಡೆಸ್ತಾನ हालेलुया। 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 इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ आप बड़े बड़े दुर्घटना में भी बच गया, ನೀ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ದುರ್ಘಟನೆ ಒಳಗ बड़े बड़े बीमारी में भी आप बच गया, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ರೋಗದಾಗ ಉಳ್ಕೊಂಡಿ एक्सीडेंट से आप बच गया। ಯಕ್ಷಿನಿಂದ ಉಳಿದೆ आप सोचा था कि अभी मेरे काम खत्म हो गया, ನೀವು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಈಗ ನನ್ನ ಕೆಲಸ ಮುಗಿದ लेकिन परमेश्वर के दाहिने हाथ आपको बचाया। ಆ ದೇವರ ಬಲಗಡೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಉಳಿಸ್ತಾರೆ समझ में आया? ಇದರಿಂದ कौन बचाया? ಯಾರು ಉಳಿಸ್ತಾರ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ कौन बचाया? ಯಾರು ಉಳಿಸ್ತಾರ बेजार होकर ಬೇಜಾರಾಗಿ जब आप घर से निकल जाते हैं, ಯಾವಾಗ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ जब परमेश्वर आपको घुमा घुमा कर फिर वापस घर को ಮಾ ದೇವರ ಮತ್ತೆ ಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾನೆ कंटाळून जाताय तुम्ही, ಯಾವಾಗ ಕಣ್ಣ ಸಾಕಾಗಿ पण देव तुम्हाला सांभाळतो। ಆ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕಾಯ್ತಾನ नको बस हो गया मेरे जीवन, ಈಗ ಸಾಕಾಗಿತ್ತು ನನ್ನ ಜೀವನ लेकिन परमेश्वर का दाहिने हाथ ದೇವರ ಬಲಗಡೆ आपको रक्षा करता है। ನಿಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ समझ में आया सबको? ತಿಳಿತಾ ಎಲ್ಲರಿಗೆ समझ में आया? ತಿಳಿತಾ ಎಲ್ಲ आप किधर किधर खोए गए थे, ಎಲ್ಲೆಲ್ಲೇ ಹೋಗಿದ್ರಿ लेकिन आपको बचा के लाया उसने। ಆದ್ರೆ ನೀವು ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನ ಅಲ್ಲಿ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು आप कभी की आपकी जान खत्म हो गया था, ಯಾವಾಗ ನೀವು ಜೀವ ಹೋಗಿತ್ತ लेकिन आपको परमेश्वर ने सुरक्षा दिया। ಆದ್ರೆ ದೇವರು ನಿಮಗೆ ಸುರಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟ इसलिए परमेश्वर का हाथ आपके ऊपर है। ದೇವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಮ್ಯಾಗ ಐತಿ किसका हाथ है? ಯಾರ ಕೈ ಐತಿ मेरा ऊपर किसका हाथ है? ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಯಾರ ಕೈ किसका? बोलो सब लोग, मेरे ऊपर किसका हाथ है? ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಯಾರ ಕೈ ಐತಿ परमेश्वर। ದೇವರ ಕೈ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ है ना? परमेश्वर का हाथ मुझ पर है। ದೇವರ ಕೈ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಐತಿ इसी के लिए ಅದಕ್ಕ हालेलुया, इसी के लिए ಅದಕ್ಕಾಗಿ बताया जाता है कि ಹೇಳ್ತಾರ तुम क्या सोच रहा है, ನೀ ಏನ್ ವಿಚಾರ तुम क्या चिंता करता है। ಏನ್ ಚಿಂತೆ ಮಾಡಾಕ हालेलुया बोलो। मैथ्यू, मैथ्यू निकाल। हालेलुया। ಮತ್ತಾಯ ಒಳಗ मैथ्यू चैप्टर 6 हालेलुया ಮತ್ತಾಯ ಒಳಗ 25 वचन हम पढ़ते हैं। 25ನೇ ವಾಕ್ಯ तुम क्या चिंता करता है? 25 में, हेलो 6 में 25। 6ರಾಗ 25ನೇ इसीलिए मैं तुमसे कहता हूँ कि हाँ। अपने प्राण के लिए यह चिंता न करना हाँ। कि हम क्या खाएंगे और हाँ। क्या पिएंगे, हाँ। और न अपने शरीर के लिए कि क्या पहनेंगे। हाँ। क्या प्राण भोजन से हाँ। और शरीर वस्त्र से बढ़कर नहीं। हाँ, हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ ಈ ಕಾರಣದಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣ ಆಧಾರಣಿಗಾಗಿ ಏನು ಊಟ ಮಾಡಬೇಕು, ಏನು ಕುಡಿಯಬೇಕು, ನಮ್ಮ ದೇಹಕ್ಕಾಗಿ ಏನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಏನು ಹೊತ್ತುಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಹಾಲೆಲೂಯಾ ದೇಹಕ್ಕಿಂತ ಪ್ರಾಣವು ಉಡುಪಿಗಿಂತ ದೇಹವು ಮೇಲವಲ್ಲವೇ? हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ काम जर बंद पडलं तर काय करायचं? ಕೆಲಸ ಬಂದಾದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡೋದು गालर कौन डालेगा मुझे? ಹಾಕೋರ್ ಯಾರು मैं काम को जाएगा नहीं तो चलेगा कैसा? ನಾ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ್ ನಡೀತೈತೆ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ ये किसकी विचार है? ಇದು ಯಾರ ವಿಚಾರ
ವಿಚಾರ ಐತಿ. ये हमारा विचार है, ಇದು ನಮ್ಮ ವಿಚಾರ, ये परमेश्वर का योजना नहीं है, ದೇವರ ಯೋಜನೆ ಅಲ್ಲ. है ना? ಹೌದಲ್ಲ? इसीलिए बताया जाता है कि क्या तुम खाएगा, क्या तुम पिएगा, तुम्हारा देह के लिए बोल के ऐसा क्यों सोच रहा है? ಈಗ ಹೇಳ್ತಾರ ಏನ್ ತಿನ್ಬೇಕು, ಏನ್ ಉಣ್ಬೇಕು, ಏನ್ ತೊಡಬೇಕು, ಇದು ಯಾವ ವಿಚಾರ ये ಮಾಡಿ क्या लेके बैठे आप? ಇದು ಏನ್ ತಗೊಂಡ್ ಕುಂತೀರಿ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. भोजन से बढ़कर ಊಟಕ್ಕಿನ ಮಹತ್ವ देह है, ಶರೀರ, पेट है ना? ಹೌದಲ್ಲ? और वस्त्र से बढ़कर ಬಟ್ಟೆಗಿನ ಜಾಸ್ತಿ देह है। ಅವ್ರ ಶರೀರ ಐತಿ. इसीलिए क्या तुम चिंता करता है? ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತೀರಿ? हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितने लोग कला कर ले? ಎಷ್ಟು ಜನ ತಿಳಿತ? कितना लोगों को समझ में आया? ಎಷ್ಟು ಜನ ತಿಳಿತ? 26 पढ़ो, 26। हालेलुया। 24ನೇ हालेलुया। 26 से हालेलुया 34 तक पढ़ो। हालेलुया। 34 तक पढ़ो। आकाश के पक्षियों को देखो, हाँ। वे न बोते हैं, हाँ। न काटते हैं, हाँ। और न खत्तों में बटोरते हैं, फिर भी तुम्हारा स्वर्गीय पिता उनको खिलाता है। क्या तुम उनसे अधिक मूल्य नहीं रखते? तुमने 34 तक पढ़ो। तुम में कौन है जो चिंता करके अपनी आयु में एक घड़ी भी बढ़ा सकता है? हाँ। और वस्त्र के लिए कौन चिंता करता? क्यों चिंता करता है? हाँ, जंगली श्वसनों पर ध्यान कर, हाँ, जंगली पौधे पर ध्यान दो। कि वे कैसे बढ़ते हैं? वो कैसे बढ़ते हैं? वे न तो परिश्रम करते, नहीं तो परिश्रम करते, न काटते हैं, न काटते हैं। तो भी मैं तुमसे कहता हूँ कि सुलेमान भी अपने सारे वैभव में उनमें से किसी के समान वस्त्र पहने हुए न था। इसीलिए जब परमेश्वर मैदान की घास को जो आज है और कल बाढ़ में जोत दिया जाता है, हाँ। ऐसा वस्त्र पहनाता है, तो हे अल्पविश्वासियों, तुमको वह इनसे बढ़कर क्यों न पहनाएगा? प्रेज द लॉर्ड बोलो, जोर से पढ़ो फटाफट। ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಹಾರಾಡುವ ಹಕ್ಕಿಗಳನ್ನು ನೋಡಿರಿ. ನೋಡಿರಿ, ಹಾ. ಅವುಗಳು ಬಿತ್ತುವುದಿಲ್ಲ, ಹಾ. ಕೊಯ್ಯುವುದಿಲ್ಲ, ಹಾ. ಕಣಜಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಹಾ. ಅದ್ಯಾಕ ಪರಲೋಕದಲ್ಲಿರುವ ನಿಮ್ಮ ತಂದೆಯು ಹಾ. ಅವುಗಳನ್ನು ಸಾಕಿ ಸಲಹುತ್ತಾನೆ. ಸಾಕಿ ಸಲಹುತ್ತಾನೆ. ಅವುಗಳಿಗಿಂತ ನೀವು ಹೆಚ್ಚಿನವರಲ್ಲವೋ? ಹಾ. ಚಿಂತೆ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಒಂದು ಮೊಳ ಉದ್ದ ಬೆಳೆದಿರೋ, ಹಾ. ನಿಮಗೆ ಯಾರಿಂದ ಆದೀತು? ಹಾ. ಇದಲ್ಲದೆ ನೀವು ಉಡುಪಿನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಚಿಂತೆ ಮಾಡೋದೇಕೆ? ಹಾ. ಅಡವಿಯ ಹೂಗಳು ನೋಡು. ದುಡಿಯುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಿಳಿಯಿರಿ. ಅದು ದುಡಿಯುವುದಿಲ್ಲ, ನೂಲುವುದಿಲ್ಲ. ಅದ್ಯಾಗ ಈ ಹೂಗಳಲ್ಲಿ ಒಂದಕ್ಕಿರುವ ಅಷ್ಟು ಅಲಂಕಾರವು ರಾಜನಾದ ಸುಲೈಮಾನನಿಗೆ ಸುತ ಇಲ್ಲ. ಅವನ ತನ್ನ ಸಕಲ ವೈಭವದಿಂದ ಆಗಿರುವಲು ಇರುವಲ್ಲ ಎಂದು ನಿಮಗೆ ತಿಳಿಯದೆ. हालेलुया बोलो सब लोग। कितना लोगों को समझ में आया? ಎಷ್ಟು ಜನ ತಿಳಿತ? क्या सोचा अभी? ಏನ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರಿ? आकाश की पक्षियों को देखो, ಆಕಾಶದ ಹಕ್ಕಿಗಳ ನೋಡ್ರಿ. बुखार आया बोल के कभी भी आप लेके आए क्या घर पे? ಯಾವಾಗ ಜ್ವರ ಬಂದವಂತ ಬಂದಾವ, इसकी सिर बहुत दर्द कर रहा है बोल के पकड़ के उसको पिंजरे में बंद किया क्या? ಯಾವಾಗಾರ ತೆರಿ ನುಸುತ್ತ ಅಂತ उसको बहुत भूख लगा ऐसा बोलकर उसको लेके आके घर में खिलाया क्या? ಯಾವಾಗಾರ ಹೊಟ್ಟೆ ಹಸ್ತಂತ ಮನೆ ಒಳಗೆ देखो, ನೋಡಿ. हालेलुया। आकाश की पक्षियों को देखो, ಆ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಹಕ್ಕಿ वो कभी नहीं काटते हैं, कभी नहीं बोते हैं, फिर भी परमेश्वर उसको समय समय पर भोजन देता है। ಯಾವಾಗ ಅವ್ರು ಬಿತ್ತಿಲ್ಲ, ಕೊಯ್ದಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಸಮಯ ದೇವ್ರ ಊಟ ಕೊಡ್ತಾನ. देता है कि नहीं देता? ಕೊಡ್ತಾನ ಇಲ್ಲ? हालेलुया। हालेलुया। जंगली पौधों को देखो, घास को देखो। ಅಡವಿ ಒಳಗ ಹುಲ್ಲು ನೋಡ್ರಿ, ಹೂವ ನೋಡ್ರಿ. आप अभी इस समय बाहर निकलता है ಈ ನೀವು ಹೊರ सुंदरता देखने के लिए, ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದು ನೋಡು ಸಲುವಾಗಿ आप जंगल में जाते हैं, ನಾವು ಜಂಗಲ್ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ. आपने इतना सुंदर सुंदर फूल को देखता है ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಸುಂದರ ಹೂವ, और आपकी आंख भर जाता है, ನಿಮ್ ಕಣ್ಣು मन भर जाता है, ಮನಸ್ಸು उसको आप देखते ही रह जाता है। ನೀವು ಅದ್ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀರಿ. वाह, ವಾವ್. हालेलुया। हालेलुया। इतना जंगल को देखो आप, ಅಡವಿ ಒಳಗಿನ ಹೂ ನೋಡ್ರಿ. इतनी सुंदर सा फूल उसको देखकर ಅಡವಿ ಒಳಗಿನ ಹೂವ ಎಷ್ಟು सजाया गया है। ಎಷ್ಟು ಅದಕ್ಕೆ ವೃಕ್ಷ. इसीलिए क्या बोला? राजा सुलेमान ರಾಜ ಸುಲೈಮಾನ್ अपने वैभव में, ತನ್ನ ರಾಜ್ಯ ಒಳಗ, अपने सारे वैभव में भी ತನ್ನ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ಒಳಗ उस फूलों का जैसे ಆ ಹೂವಿನ ತರ अलंकार कभी नहीं किया। ಅದು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಾಕ, रंग रंग का, ಅದು ಬಣ್ಣದ अलग अलग रंग का, अलग अलग, हालेलुया, ಪ್ರತಿ ಬೇರೆ ऐसा उसने कभी पहना नहीं है। ಅದೇ ರೀತಿ ಯಾವಾಗೂ और तुम कौन है?
ಅವ್ರು ನೀವ್ ಯಾರು? तुम तो कौन है? ನೀವ್ ಯಾರು? अल्प विश्वासी। और तुम परमेश्वर का नजर में क्या है? ಅವರ ದೇವರ ಕಣ್ಣೊಳಗೆ ಏನಾದಿರಿ? या उस पशु और पक्षियों से बढ़कर नहीं, ಈ ಹಕ್ಕಿಗಳಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನೀವು ಹೆಚ್ಚು, जंगली घास से बढ़कर नहीं, ಅಡವಿ ಹುಲ್ಲಿಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ, वो तो आज है कल नहीं है। ಅದೇ ಅಂತ ಇವತ್ತೈತಿ ನಾಳೆಗೆ ಇಲ್ಲ. इतना सुंदर उसको सजाता है, ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ लेकिन आप कौन है? ಆದ್ರೆ ನೀವ್ ಏನದಿರಿ? हालेलुया। हालेलुया। इसीलिए मेरे प्रियो, ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಪ್ರಿಯ, हम अपने जीवन को परमेश्वर का हाथ में देना चाहिए। ನಮ್ಮ ಜೀವನ ದೇವರ ಕೈ ಒಳಗೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕು. कितने लोगों को समझ में आया? ಎಷ್ಟು ಜನ ತಿಳಿಯಾಕತ್ತೈತಿ? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड। प्रेज गॉड। कितने लोगों को समझ में आया? ಎಷ್ಟು ಜನ ತಿಳಿಯಾಕತ್ತೈತಿ? क्या चिंता करता है? ಏನ್ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತೀರಿ? फाले गिरे करता लो। ನಾಳೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? अरे बाले तू जीवित आशा की देना, तू पड़े मरे पहले। ನೀ ಜೀವಂತ ಇರ್ತಿ ಇಲ್ಲ ಅದು ನೋಡ್ಬೇಕು. रात को सोया, ರಾತ್ರಿ ಮಂದಿ सुबह उठता है क्या नहीं किसको मालूम? ಬೆಳಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. लेकिन परमेश्वर का हाथ आपके ऊपर है, ದೇವರ ಕೈ ನಿಮ್ದು ಮ್ಯಾಗ ಐತಿ. इसलिए आप उठता है, ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ. आप नहाते हैं, ನೀವು ಬನ್ನಿ, आप रेडी हो जाता है ರೆಡಿಯಾಗಿ और बैग लेके ड्यूटी को जाता है। ಯಾಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ? अगर उसके हाथ नहीं है, ಅವ್ರ ಕೈ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ आप ड्यूटी को नहीं पहुंच पाता है। ಅವ್ರ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ. जाता है क्या? ಹೋಗಕ್ ಆಗತ್ತಲ್ಲ. हालेलुया। हालेलुया। कितने लोग समर्थ है इसमें? ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ? आमचे जीव, हमारा जीवन ನಮ್ಮ ಜೀವನ परमेश्वर का देन है। ದೇವರ किसका देन है? ದೇವರ हालेलुया। किसका देन है? ಯಾರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? परमेश्वर का देन है। ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. उसकी इच्छा है तो ಅವ್ರ ವಿಚಾರ ಇತ್ತಂದ್ರ हम जीवित रहेंगे, ನಾವು ಜೀವಂತವಾಗಿರ್ತೀವಿ, हम कमाएंगे, ನಾವು ದುಡಿತೀವಿ, हम खाएंगे, पिएंगे, ನಾವು ತಿಂತೀವಿ, ಮುಂದೆ परमेश्वर का धन्यवाद करते रहेंगे। ದೇವರಿಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, बोलो, परमेश्वर का धन्यवाद करते रहेंगे। ದೇವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. कितने लोग अलग कर ले? कितना लोगों को समझ में आया? समझ में आया? समझ में आया? हालेलुया। इसीलिए परमेश्वर ने आपको ದೇವರ ನಿಮ್ಮನ್ನ जन्म डालने से पहले ಹುಟ್ಟುಕಿನ ಮುಂಚೆ सारे सृष्टि बनाया ಎಲ್ಲ ಸೃಷ್ಟಿನ ರಚನೆ, और आपको लगता है वो चीज उसने दे दिया ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಏನು ಬೇಕಾದ ಎಲ್ಲ ವಸ್ತು ಮೊದಲು और आपको उसमें बनाकर रखा। ಅವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನ ಅದ್ರಾಗ ರಚಿಸಿ बोला आनंद करो, ಸಂತೋಷ ಮಾಡ್ರಿ, ಆನಂದ ಮಾಡ್ರಿ, आनंद करो। ಆನಂದ ಮಾಡ್ರಿ. हालेलुया बोलो। हालेलुया। इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ बोझ से दबे हुए लोग मेरे पास आओ। ಹರಿಯುವಂತವ್ರು ನನ್ನ ಹತ್ರ ಬರ್ರಿ. किसके पास आओ? ಯಾರ ಹತ್ರ ಬರ್ರಿ? प्रभु यीशु बोलता है बोझ से दबे हुए लोग मेरे पास आओ। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಹರಿಯುವಂತವ್ರು ನನ್ನ ಹತ್ರ ಬರ್ರಿ. किसके पास आओ? ಯಾರ ಹತ್ರ ಬರ್ರಿ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. किसके पास आओ? ಯಾರ ಹತ್ರ ಬರ್ರಿ? हर एक व्यक्ति को बताया जा रहा है। ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಕತ್ತಾರ, क्या चिंता करता है? ಏನ್ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ? हालेलुया बोलो। हालेलुया। क्या चिंता करता है? ಏನ್ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ? आप जब माँ का पेट में थे, ಯಾವಾಗ ನೀವು ತಾಯಿ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಇದ್ರಿ, डॉक्टर लोग अपने टेस्ट करके देखता था बढ़ता है क्या नहीं, ಡಾಕ್ಟರ್ ನೋಡ್ತಿದ್ರ ಅದು ಬೆಳೆಯಕತ್ತೈತೆ ಇಲ್ಲ, हार्ट चलता है क्या नहीं, ಅದು ಹಾರ್ಟ್ ನಡೀತೈತಿ ಇಲ್ಲ, वो और कुछ वजन हो रहा है क्या नहीं। ಆ ವಜನ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಾಕತ್ತೈತಿ ಇಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. परमेश्वर क्रिया जो करते थे, ದೇವರ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ನ ये लोग उसको देखकर आनंदित होते थे। ಅದು ನೋಡಿ ದೇವ್ರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದ ಅದು ನೋಡಿ अंदर बढ़ रहा है, ಒಳಗ ಬೆಳೆಯಕತ್ತೈತಿ, हार्ट चल रहा है, ಹಾರ್ಟ್ ನಡೆಯಕತ್ತೈತಿ, वो वजन हो गया है। ಆ ವಜನ ಆಗಕತ್ತೈತಿ. वेरी गुड। ದೇವ್ರ ವೆರಿ ಗುಡ್. हालेलुया। Who is the designer? ಆ ಯಾ ಡಿಸೈನ್? Mighty God। ದೇವ್ರ ಡಿಸೈನ್. कौन प्लानिंग करने वाला? ಯಾರ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಮಾಡಿ? कौन डिजाइन बनाने वाला? ಯಾರ್ ಡಿಸೈನ್ ಮಾಡ್ತಾರ? अद्भुत परमेश्वर। ಅದ್ಭುತ ದೇವ್ರ. इसीलिए हम क्या देख रहा है? ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನ್ ನೋಡಾಕತ್ತೀವಿ? अरे रे रे रे, आता काय करायचं? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಈಗ ಏನ್ ನೋಡ್ತೀವಿ? आता काहीच नको कर तू, ಈಗ ಏನು ಮಾಡಬೇಡ, आता काहीच नाही, कुछ भी मत करो अभी। ಈಗ ಏನು ಮಾಡಬೇಡ, अभी क्या करो? ಈಗ ಏನು ಮಾಡ, अपने जो भी वचन है ना, ಈಗ ಏನ್ ವಾಕ್ಯ ಐತಲ್ಲ, चिंता चिंता वचन, ಅವು ಚಿಂತ ಏನು ಹೊರಿ ಐತಲ್ಲ, उसको लेके आओ ಅದು ತಗೊಂಬರ್ರಿ, और यीशु का पास दो। ಆ ಯೇಸು ಹತ್ರ ಹಾಕ್ರಿ. बोलो उसको, ಅವ್ರು ಹೇಳ್ರಿ ಅವ್ರು, मुझे उठाने नहीं होता। ದೇವ್ರೇ ನನಗೆ ಹೇಳಕ್ ಆಗಲ್ಲ, प्रभु उठाने के लिए तैयार, ದೇವ್ರ ನಿಮ್ಗೆ ಎಬ್ಸಕ್ ತಯಾರದಾನ, प्रभु उठाने को तैयार है। ದೇವ್ರ ನಿಮ್ಗೆ ಎಬ್ಸಕ್ ತಯಾರದಾನ, बोलो उठाने को तैयार है। ದೇವ್ರ ಎಬ್ಸಕ್ ತಯಾರಾಗ. 1 पत्रस अध्याय 5 में, ಒಂದನೇ ಪೇತ್ರ ಐದನೇ अध्याय 5 वचन 7 में बताया जाता है। हालेलुया बोलो। हालेलुया।
एक पत्रस 1 पीटर चैप्टर 5 वर्स 7 हालेलुया। हालेलुया कितने लोगों को समझ में आ रहा है? ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ತಿಳಿಯುತ್ತೆ? हालेलुया। पांच हालेलुया 5 में 6 7 अपनी सारी चिंता हम्म। उसी पर डाल दो क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है। हालेलुया क्या कितने लोगों को समझ में आ रहा है? कितने लोग अलग कर ले? 7 हाँ पढ़ो 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 और कोई पढ़ो जल्दी पढ़ो। ನಿಮ್ಮ ಚಿಂತೆಯನ್ನು हाँ ಆತನ ಮೇಲೆ ಹಾಕಿರಿ, ಹಾ. ಆತನು ನಿಮಗೋಸ್ಕರ ಚಿಂತಿಸುತ್ತಾನೆ. हाँ चल मराठी मराठी त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका हम्म. कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया। कोणावर? ಯಾರ ಮ್ಯಾಗ? इसका ऊपर ಯಾರ ಮ್ಯಾಗ? इसके ऊपर ಯಾರ ಮ್ಯಾಗ? हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ आज हम इस जगह में खड़ा है ಇವತ್ತು ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾನು वो उसकी देन है। ಅವ್ರದ್ದು ಏನೈತಿ? किसकी देन है? ಯಾರ್ದ? प्रभु का देन है। ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ. जब हम प्रभु को नहीं जानते थे ಯಾವಾಗ ನಾ ದೇವರಿಗೆ हम ಗುರುತಿಸ್ತಿದ್ದೆ उठाते थे सब बोझ। ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಹೊರತಿದ್ದೆ. बच्चा का पढ़ाई कैसा करने का, ಮಕ್ಕಳ ಓದುದು रूम भाड़ा क्या देने का, ಬಾಡಿಗೆ ಏನ್ ಕೊಡುದು, अरे कैसा चलेगा, ಈಗ ಹ್ಯಾಂಗ ಆಗತ್ತ, कर्जा कौन देगा, ಸಾಲ ಯಾರು, ब्याज कौन भरेगा, ಬಡ್ಡಿ ಯಾರು, ये सब चिंता मुझ पर। ಎಲ್ಲ ಚಿಂತೆ ನನ್ನ ಮೇಲೆ. हॉस्पिटल जाने का, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ अरे हर दिन क्या झंझट पे थे। ಪ್ರತಿ ದಿವಸ ಇದು ಎಲ್ಲ. हालेलुया। हालेलुया. आपने हालेलुया आपने 2018-17 में 2018 आप इधर हमारा हॉस्पिटल गवर्नमेंट हॉस्पिटल कर्नाटक इधर कसौली में हालेलुया ಅಸಲಿ ಒಳಗೆ ಗವರ್ನಮೆಂಟ್ आप उधर जाके रजिस्टर निकालिए। ಅಲ್ಲಿ ನೀವು ಹೋಗಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ उधर हर दिन मेरा प्रेजेंट है। ಆ ಪ್ರತಿ ದಿವಸ मेल इन मनी मेल इन मनी मेल इन मनी ಮೇಲಿನ ಮನೆ ಅಂತ हालेलुया। हॉस्पिटल में जाते ही ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಳಗೆ ಯಾವ ಹೋಗುತ್ತ डॉक्टर नर्स वो क्लीन करने वाला सब मुझे पहचानते थे। ಡಾಕ್ಟರ್ ನರ್ಸ್ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಗುರುತಿಸ್ತಿದ್ರು. पहला नंबर मेरा ही। ಫಸ್ಟ್ ನಂಬರ್ ನಂದೇ. क्यों बोझ में उठाता था? ಅವ ಹೊರಿ ಹೊತ್ತಕ ಹಾಕಿದ್ದೆ. हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ बोझ में उठाता था। ಹೊರಿ ನಾವು ಹೊರ್ತಿದ್ವಿ. मुझे मालूम नहीं था कोई भी उठाने वाला है। ನನಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತಿಲ್ಲ ಯಾರು ಹೊರಿ ನಂದು ಹೊರ್ತಾರೆ. हम सोचते थे ನಾವು हमारा पिताजी उठाएगा। ಅವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ, ನಮ್ಮ ತಂದೆ ಎಬ್ಬಿಸ್ದ. पिताजी चले गया। ತಂದೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ उसके बाद हम सोचते थे भाई उठाएगा। ಅವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಹೋದ. तो भाई चले गया, ಅವ ಅಣ್ಣ ಹೋದ. बच गया। अभी उठाने के लिए कौन? ಈಗ ನಾ ಯಾರು ಉಳಿದ್ರ? मैं बच गया। ಈಗ ನಾ ಉಳಿದೆ. अभी माँ भी बीमार है ಅವ್ರ ತಾಯಿ ಆರಾಮಿಲ್ಲ. और उसका भी बोझ हमको ही उठाना है। ಈಗ ಅವ್ರದ ಹೊರಿ ನಾನು ಹೊರ್ಬೇಕು. तंग आ गया कुछ। ಒಂದ್ ಸಾಕಾಗ್ಬಿಟ್ಟೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ कितना संभालने का ना, सबको संभालना है। ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕಲ್ಲ. काम संभालने का है, ಕೆಲಸ ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕು. घर संभालने का है, बच्चा संभालने का है, हॉस्पिटल संभालने का है, कर्जा संभालने का है, रेशन संभालने का है। ಹೆಚ್ಚು ಸಂಭಾಳಿಸೋದು. ओ माय गॉड बोलो ओ माय गॉड। आदमी ಮನುಷ್ಯ ಅವ ಹೊರಿಲಿದ್ದ क्या होता है? आदमी ಎಲ್ಲ ಹೊರಿಲಿದ್ದ चिंता चिंता। ಅವ ಚಿಂತೆ. हाँ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ ये लोग स्कूल नहीं जाता तो चिंता, ಇವ್ರು ಶಾಲೆ ಒಳಗೆ ಹೋದ್ರೆ ಚಿಂತೆ. कपड़ा नहीं तो चिंता। ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಚಿಂತೆ. परमेश्वर बोला क्या चिंता कर रहे तू? ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನ್ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಿ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ बच्चे ಮಕ್ಕಳು तेरे से पहला किसका थे? ನಿನಗಿನ ಮುಂಚೆ ಯಾರಿತ್ತ? परमेश्वर। ದೇವ್ರು. अब तू कोई बीच में आया, ಈಗ ನಡ್ಬಾರ್ದು ನೀವು. डाल दे उस पर, बोलो उस पर डाल दे। ಹಾಕ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ. इसलिए क्या लिखा? ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಬರ್ತಾರ? क्या लिखा? क्या लिखा? ಏನ್ ಬರ್ತಾರ? हाले पढ़िए रिटर्न। अपनी सारी चिंता उसी पर डाल दो अपने सारे चिंता उसी पर डाल दो क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है। ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया बोलो। कितना लोग चिंता कर रहा है? ಎಷ್ಟು ಚಿಂತೆ ಮಾಡಾಕತ್ತೀರಿ? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ मुझे बहुत भरोसा था मुझ पर। ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಬಾ ಭರೋಸಾ ಇತ್ತು. कितने लोगों को अपने पर भरोसा है? ಎಷ್ಟು ಜನ ತನ್ನ ಮ್ಯಾಗ अच्छा पेमेंट रहता तो और भरोसा बढ़ जाता है। ಬಹಳ ಪಗಾರ ಇತ್ತಂದ್ರೆ ಇನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಭರೋಸಾ ಇರ್ತದೆ. हमारा पेमेंट तो 4000 5000 थे, ನನ್ನ ಪೇಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ लेकिन मुझ पर बहुत भरोसा थे। मैं ಆದ್ರೆ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ನನಗೆ ಬಹಳ ಭರೋಸಾ ಇತ್ತು. कैसा भी चलाएगा। ಹ್ಯಾಂಗಾರ ನಡೆಸ್ತೇನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ
मालूम पड़ा कैसा भी चलेगा। ಹ್ಯಾಂಗ ನಡೆಸ್ತಿದ್ದ हालेलुया। जब बोझ इतना हुआ, ಹೊರಿ ಯಾವ ರೀತಿ ಆತ इतना हुआ, ಯಾವ ರೀತಿ ಆತ चलने का लायक नहीं रह ಅವ गया। ನಡೆಯಂತ ಲಹೈಕ ಆಗಲಿಲ್ಲ कैसे हो गया? ಯಾವ ರೀತಿ ಆತ चलने का लायक नहीं। ನಡೆಯಕ್ ಲಾಯಕ ಆಗಲಿಲ್ಲ जब 26 जुलाई 2002 26 ತಾರೀಖ್ ಜುಲೈ 2002 बोझ देने का दिन आया। ಅವ ಹೊರಿ ಕೊಡುವಂತ ದಿವಸ ಬಂತು ताली बजाओ। कौन सा दिन आया? ಯಾವ ದಿವಸ ಬಂತು बोझ देने का दिन। ಹೊರಿ ಕೊಡುವಂತ ದಿವಸ कोई भी वजन लेने वाला नहीं था। ಯಾರು ಹೊರಿ ತಗೊಳ್ಳಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದೀವಿ हम दोनों ನಾವು ಇಬ್ರು निर्णय किया, ನಾವು ಒಂದು ನಿರ್ಣಯಿಸಿದ್ದೀವಿ चलो हम जाएंगे उधर, ನಾವು ಹೋಗೋಣ ಅಲ್ಲೇ क्या होता है देखेगा। ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡು और उधर जब गए, ಅವಾಗ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಯ बोझ लेने वाला खड़ा था। ಅವ ಹೊರಿ ತಗೊಳ್ಳಂತ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಂತಿದ್ದ. उसने बोला तुम्हारा बोझ मुझे दे। ಅವ ಹೇಳಿದ್ದ ನೀನು ಹೊರಿ ನನಗ್ ಕೊಡು मैं बोला बच्चा बीमार है, ನಾನು ಹೇಳಿದ್ದ ಮಕ್ಕಳ ಜಟ್ಟಿಗೆ चिंता मत कर, मैं है। ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ मैं बोला कर्जा बहुत है, ನಾ ಹೇಳಿದೆ चिंता मत कर, मैं है। मैं बोला माँ बीमार है, ನಾನ್ ತಾಯಿ ಆರಾಮಿಲ್ಲ चिंता मत कर, मैं है। ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ मैं बोला भाई लोग दो बहुत दारू पीता है, ನನ್ನ ಅಂತಮ್ರು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ चिंता मत कर, मैं है। ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ मैं बोला मेरे काम को देखने का है, ನನ್ನ ಕೆಲಸ ನೋಡ್ಬೇಕು वो बोला मैं है, चिंता मत कर। ನಾವು ಹೇಳಿದ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ हालेलुया। क्या हो गया? सब ಏನಾದ ಎಲ್ಲ सब कुछ उठा लिया। ಎಲ್ಲ ನಾವು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟ 26 जुलाई 2002 26 ತಾರೀಖ್ मैं जैसे दब गया था, ನಾ ಯಾವ ರೀತಿ ದಬಾಸ್ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ और जैसे हालेलुया बोलो, ಯಾವಾಗ ನಾನು जैसे स्प्रिंग को लगा देता है, ಅವ ಯಾವಾಗ ನಾವು ಬಿರ್ಕರಿ ಒತ್ತೀವಿ स्प्रिंग तलग स्प्रिंग गिरते थे, हालेलुया। ಇರ್ತೈತಿ. और वजन जब हल्का हो जाते ಅದು ही ಯಾವಾಗ ವಜನ್ ಹಲ್ಕ कैसे उठता है वो? ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಅದು? कैसे उठता है? ಯಾವ ರೀತಿ ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया। जब मैं उठ के आया, ಯಾವಾಗ ನಾ ಎದ್ದು सब लोग देख रहा है, ಎಲ್ಲಾರು ये ಮಾಡಕತ್ತಾರೆ कैसे हो गए थे? ಇವ ಯಾವ ರೀತಿ ಅಲ್ಲ अरे इसको कोई भी टेंशन नहीं है। ಇದಕ್ಕೆ ಏನೇ ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ कोई एक बहन हमको मिला, ಒಂದು वो बोला इतना सारे तुम्हारा परेशानी है ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿನ್ನ और फिर भी तो हंसते हंसते बात करता है। ಯಾವಾಗ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಮಾತಾಡ್ತಿ क्या तुमको थोड़ा भी चिंता नहीं है? ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ हालेलुया। हालेलुया। सारे चिंता ಎಲ್ಲ ಚಿಂತೆ किस पर डालो ಯಾರನ್ನ ಹಾಕ್ರಿ और उसको तुम्हारा ಅವ್ರು ನಿಮಗ ಅವ್ರದ क्या है? ಧ್ಯಾನ ಐತಿ. क्या है? क्या है? ध्यान है। मेरा बच्चा है, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು मेरा घर है, ನನ್ನ ಮನೆ मेरा परिवार है, ನನ್ನ मैं ಪರಿವಾರ इसको संभालना है। ನಾ ಇವ್ರಿಗೆ उसकी ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕು हाथ है ना, ಅವ್ರ ಕೈ ಏನೈತೆ ಅಲ್ಲ वो सुरक्षा दिया। ಯಾವಾಗ ಸುರಕ್ಷಾ ಕೊಡ್ತಾರೆ हालेलुया सब कुछ ठीक। ಎಲ್ಲಾನು ಆರಾಮ हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ सब कुछ ठीक बोलो, सब कुछ ठीक। ಎಲ್ಲ ಆರಾಮ इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ कितने लोग सुन रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಕೇಳಕತ್ತಾರೆ कितने लोग सुन रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನ ಕೇಳಕತ್ತಾರೆ मसीह हमारा यीशु मसीह जो है ना, अभी हमारा बोल रहे हैं, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನದ अभी हम अधिकार से बोल रहे हैं हमारा यीशु मसीह। ಆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನನ್ನ क्यों हम अधिकार से बोलते हैं हमारा यीशु मसीह? ಯಾಕೆ ಅಧಿಕಾರಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ ನಮ್ಮ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ हालेलुया बोलो। हालेलुया। नहीं, हमारा यीशु मसीह, ನಮ್ಮ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ हमारा परमेश्वर, ನಮ್ಮ ದೇವರ हमारा उद्धारकर्ता, ನಮ್ಮ ಉದ್ಧಾರ वो हमारा प्रभु है। ಆ ನಮ್ಮ ದೇವರ अभी कैसे बोल रहा है मैं? ಈಗ ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳಕತ್ತೀನಿ कैसे बोल रहा है? अधिकार का साथ। ಅಧಿಕಾರಲಿದ್ದ और एक दिन आप अधिकार का साथ बोलेगा ನೀವು ಅಧಿಕಾರಲಿಸಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಒಂದು हमारा प्रभु है, ನಮ್ಮ ದೇವರ है ना? ಹೌದಾ कोई भी व्यक्ति ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ आप किसी जगह में एंट्री देने को गया, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂಟ್ರಿ ಕೊಡ आप किसी जगह में एडमिशन लेने को गया, ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ अगर कोई भी आपका व्यक्ति उधर दिखाई देगा तो ನಿಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ आप आनंद से भर जाता है। ನೀವು ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ನೋಡ್ತೀರಿ वो हमको पसंद है। ಅವ ನಮ್ಗೆ नहीं, वो हमारा सर है, ಅವ ನಮ್ಮ ಸರ್ वो हमको मालूम है। ಅವ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತು हम फाइल लेके ನಾವು ಫೈಲ್ ತಗೋದು अधिकार से जाता है। ಹೌದು ಅಧಿಕಾರ वो देखने से पहले ही ಅವ ನೋಡಕ್ಕಿನ ಮುಂಚೆ देखने से पहले ही ನೋಡಕ್ಕಿನ हम ಮುಂಚೆ लोग उसको सलूट मारता है। ಅವ್ರು ನೋಡಕ್ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ अरे तो ये हालो कैसे करते हैं? ಯಾರು ಮಾಡ್ತಾರ देखने से पहले ही ನೋಡಕ್ಕಿನ ಮುಂಚೆ हमारा आदमी, ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ प्रभु आपका आदमी, ದೇವರು ನಿಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಅದಾನ ಹಾಲೆಲೂಯಾ आपका आदमी प्रभु है। ನಿಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅದ आज मैं अधिकार से बोल रहा ನಾ ಅಧಿಕಾರದಿಂದ ಹೇಳಕತ್ತೀನಿ हूँ। कोई बोलता है तुम कैसा हो गया? ನೀ ಯಾವ ರೀತಿ ಆದಿ हमारा आदमी, हालेलुया। ಮನುಷ್ಯ अरे हमारा आदमी प्रभु यीशु मसीह, ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ
बोलो प्रभु यीशु मसीह हमारा आदमी। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ जोर से बोलो प्रभु यीशु मसीह हमारा आदमी। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ भजन संगीता अध्याय 15 में हालेलुया, अध्याय 15 में वचन 5 हालेलुया। हालेलुया कितने लोग कला कर ले, कितना लोगों को समझ में आया? ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತೀರಿ आपका आदमी कोई नहीं है ना? ನಿಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಯಾರಿಲ್ಲ अभी बोला ಈಗ ಕರೀರಿ है ना? अभी आपका आदमी कोई नहीं है। ನಿಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಯಾರು ಇಲ್ಲ अभी बुलाओ ना उसको, ಈಗ ಕರೀರಿ हमारा आदमी हालेलुया। 15 में हालेलुया पढ़िए 5। जो अपना रुपया ब्याज पर नहीं देता हाँ। और निर्दोष की हानि करने के लिए घूस नहीं लेता है, जो हम्म। कोई ऐसा चाल चलता है वह कभी न डगमगा। कभी नहीं डगमगाएगा, है ना? ये परमेश्वर का कार्य है। ಹಾಲೆಲೂಯಾ इसीलिए आज से ಇವತ್ತಿನಿಂದ आपकी चिंता ನಿಮ್ಮ ಚಿಂತಿ ಭಾರ उस पर डालो। ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹಾಕ್ರಿ यीशु मसीह क्या बोला? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರ यीशु प्रभु क्या बोला? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರ बोझ से ಹೊರಿ ಹೊತ್ತವ್ರ दबे हुए ಹೌದ ಹೊರಿ ಹೊತ್ತವ್ರ मेरे पास। ನನ್ನ ಹತ್ರ ಬರ್ರಿ इसीलिए मैं जब डूब गया था, ಯಾವಾಗ ನಾನು ಎಲ್ಲ ಮುಳುಗೋಗಿದ್ದೆ बोझ से डूब गया। ಅವನು ಹೊರಿಲಿದ್ದ ಮುಳುಗೋಗಿದ್ದೆ प्रेज द लॉर्ड, Praise God. प्रेज द लॉर्ड, Praise God. हालेलुया। Hallelujah. इसी के लिए आज का दिन ಇವತ್ತಿನ ದಿವಸ हम आनंद के साथ बोलते हैं, ನಾವು ಸಂತೋಷ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೇಕು प्रभु का सुरक्षा रक्षा कवच ದೇವರ ಸುರಕ್ಷಾ ಕವಚ हमारा चारों बाजू में है। ನಮ್ಮ ನಾಲ್ಕು ಸೈಡಿಗೆ ಐತೆ हम किसी से न डरता, ನಾವು ಯಾರಿಗನೇ ಎದುರಾಗಿ ना बीमारी से, ನಾ ರೋಗಲಿದ್ದ ना दुख से, ನಾ ದುಃಖಲಿದ್ದ ना तकलीफ से, ನಾ ತ್ರಾಸಲಿದ್ದ ना निराशा से, ಯಾವಾಗ ನಿರಾಶೆ नहीं कर्जा से। ನಾ ಸಾಲಿದ್ದ हम किसी से नहीं ನಾ डरता। ಎದರ್ಲಿದ್ದ ಎದುರಾಗಿ क्यों? ಯಾಕಂದ್ರೆ परमेश्वर हमारा पक्ष में है तो ದೇವರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇದ್ರ क्या बोला? ದೇವರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇದ್ರ परमेश्वर हमारा पास है तो ದೇವರು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ರ हमारा विरोधी कौन? ನಮ್ಮ ವಿರೋಧಿಗಳು ಯಾರು हमारा दुश्मन कौन? ನಮ್ಮ ದುಶ್ಮನ್ರ ಯಾರು हमको सताने वाला कौन? ನಮ್ಮ ಸದಾ हमको ಸಾವು जादू करने वाला कौन? ನಮ್ಮ ಜಾದು ಮಾಡೋರು ಯಾರು नथिंग एनीबॉडी। ಯಾರು ಮಾಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ परमेश्वर ದೇವರು हमारा पक्ष, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ परमेश्वर ದೇವರು हमारा पक्ष में। बोलो परमेश्वर हमारा पक्ष ದೇವರ में, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಅದ. परमेश्वर ದೇವರ हमारा पक्ष में ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ है तो ನಾನು हमारा विरोधी ವಿರೋಧಿ कौन? ಯಾರು बोलो कौन? ಯಾರು हाथ हिलाकर बोलो, ಯಾರಿಲ್ಲ कोई भी नहीं, कोई भी ಯಾರು नहीं। ಇಲ್ಲ किधर तुमको जाने के लिए मना किया गया है, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಾಕ ನಿನ್ನ ತರಬ್ಯಾರ उधर जाने के लिए हमारा अधिकार है। ಆ ಹೋಗಾಕಾಲೆ ನನ್ನ ಅಧಿಕಾರ ಇದೆ. क्यों? परमेश्वर ದೇವರು हमारा साथ है, ನಮ್ಮ ಒಳಗ किधर है? ಕೆಲಸ ಕೂಡ ಅದಾನ. साथ। ನಮ್ಮ ಕೂಡ ಅದಾನ हालेलुया। हालेलुया. काय म्हणतात? ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ देव त्याला तारी, त्याला कोण मारी, ದೇವ್ರು ಯಾರು ರಕ್ಷಿಸ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಹೊಡೆಯವ್ರು है ना? कोण तारणार? ಯಾರು ರಕ್ಷಿಸ್ತಾರ देव जर त्याला तारलं तर देव- पण मारणारा कोण? ದೇವ್ರ ಅವ್ರಿಗೆ ರಕ್ಷಿಸಿದ್ರ कोण आहे? ಅವ್ರು ಯಾರು कोण आहे? ಯಾರು ಅದಾರ आहे कोणी? ಯಾರು इसीलिए हम जिंदा है। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಜೀವಿತವಾಗಿದ್ದೀವಿ. हालेलुया बोलो। हालेलुया. समझ में आया ತಿಳಿತಾ सबको? ಎಲ್ಲಾರು चलिए आइए हम प्रार्थना करते हैं ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ और खड़ा रहते हैं सब लोग। हालेलुया। हालेलुया। सब लोग खड़ा हो जाओ। देव मला तारी, ದೇವ್ರು ನನ್ನ ರಕ್ಷಿಸ್ತಾನ त्याला कोण मारी? ಅವ್ರು ಯಾರು ಹೊಡಿತಾರ कोण नहीं, ಯಾರು ಇಲ್ಲ कोई भी नहीं है। ಯಾರು ಇಲ್ಲ आंखों को बंद करते हैं ಕಣ್ಣನ್ನ ಮುಚ್ಚ್ರಿ और प्रार्थना करते हैं। ಪ್ರಾರ್ಥನೆನ ಮಾಡು अपने बोझ